अन्याय आणि अत्याचाराच्या विरोधात एकच आवाज 24 मशाल न्यूज. हाक तुमची, साथ आमची. ताजा घडामोडी पाहण्यासाठी आजच 24 मशाल न्यूजला सबस्क्राईब करा. सध्या महाड शहरासह संपूर्ण परिसरात मुसळधार पावसाने अक्षरशः थैमान घातले आहे. या अतिवृष्टीमुळे महाड शहर आणि आजूबाजूच्या भागात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून महाडलगतच्या साहिल नगर येथे भूस्खलनामुळे 4 घरे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत. या नैसर्गिक आपत्तीमुळे अनेक कुटुंबांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून अनेकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. काही ठिकाणी रस्ते वाहून गेले आहेत, तर अनेक भागांत दरडी कोसळल्याने वाहतूक आणि दळणवळणावर गंभीर परिणाम झाला आहे. अशा कठीण परिस्थितीत महाड प्रशासनाने तातडीने मदतकार्य सुरू करत नागरिकांना दिलासा देण्याचे काम हाती घेतले आहे. रात्री उशिरा साहिल नगर येथील भूस्खलनाची माहिती मिळताच महाड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आणि त्यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी स्थानिक प्रशासन आणि नागरिकांच्या मदतीने बाधित कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवून आवश्यक ती मदत उपलब्ध करून दिली. तुमचं काय नाव आहे? माझं नाव मुबीन फटकुरे. अच्छा, हा काय कवा घटना घडली? ही घटना रात्री 9:30 समोर घडली. 9:30 सुमाराला झाली. तुम्ही काय होते त्या टाइमात? घर में अंदर थे। हाँ, और ऊपर से पूरी मट्टी आई है, घर में दबे हुए थे ये और वो यास्मीन हसन की। अच्छा, ये दोनों अंदर दबे हुए थे। मैं यहाँ मट्टी देखने आई थी। वो निकली बाहर और फिर मैं बाहर आई इधर देखने, तो ये एकदम अंदर थे मट्टी में, इतने धसे हुए थे अंदर। तुम्ही निजले होत्या? नहीं बैठे थे वो अंदर। हाँ, वो भाल पकड़ रहे थे। भाल धरत होत्या तुम्ही? हलतंय ते मुलं असं टेको लागेल. आवाज आईला तुम्हाला? ऐसा काय आवाज नाही काय? माटी सुटली तर आवाज आईला नाही तुम्हाला? समजतच नाही. अचानक मलबूत पडलो वाटलं. ऐसा हो, मग भाल धरल्या होत्या, पण तो परला सगळा घर सगळं माझ्यावरतीच पडलं. ऐसा लागला तुम्हाला? लागलं. रात्री कोण आईला होता? आए थे सब आए लोग, तो आए सब थे, लोग। पर ये बाहर निकाली मैंने इनको पाँव खींचकर। हाँ। बाद में सब आए, फिर मैंने इनको बाहर निकालकर वहाँ लेकर गई अकेला के इधर। हाँ, या संपूर्ण संकटाच्या काळात महाडकरांची एकजूट पुन्हा एकदा पाहायला मिळाली. शेजारी, स्थानिक नागरिक आणि विविध सामाजिक संस्थांनी एकमेकांच्या मदतीसाठी पुढाकार घेत मानवतेचे उत्तम उदाहरण समाजासमोर ठेवले. पुराच्या भीतीमुळे अनेक नागरिकांनी आपल्या वाहनांची सुरक्षितता लक्षात घेऊन ती राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वर उभी केली आहेत. सध्या प्रशासन, पोलीस, आपत्ती व्यवस्थापन पथक आणि स्थानिक नागरिक यांच्या संयुक्त प्रयत्नातून परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. 24 मशाल न्यूजसाठी सलमान अधिकारी, महाड.